भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी मालेगाव पोलीस ठाण्याला भेट देणार। 1000 बांगलादेशींची नावे आणि पत्ते सोमय्या आज मालेगाव पोलिसांना देणार। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, माजी तालुकाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील लवकरच भाजपमध्ये जाण्याची शक्यता, लवकरच रायगड जिल्ह्यात मोठी उलथापालथ होईल, पंडित यांचं वक्तव्य। माजी आमदार वसंत गीतेंच्या मुलाच्या लग्नात आमदार देवयानी फरांदेंचं नृत्य, राजकीय वैर विसरून फरांदे गीते कुटुंबियांच्या आनंदात सहभागी। राज्य सरकार तूर हमीभाव केंद्र सुरू करण्याच्या विचारात, तुरीला सातत्यानं हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला तर निर्णय घेणार, शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती। जीबीएसची वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी सतर्क राहावं, आमदार अतुल भोसलेंच्या सूचना। साताऱ्याच्या कराडमध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठकही घेतली। अहिल्यानगरमध्ये जीबीएस आजाराचा एक संशयित रुग्ण आढळला, जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीला जीबीएसची लक्षणं। भंडाऱ्यामध्ये खासगी स्कूल व्हॅन चालकाकडून 10 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग, 1 फेब्रुवारीची घटना, चालकाविरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।